कोणाचं हेच कळत नाही. ते म्हणतात नाही ऍफिडेव्हिट ज्यांनी सही केली त्याची सही नाही. असं कसं काय मंजूर होऊ शकते? कोणाचं हे तर सांगा आम्हाला. सत्ताधारी पक्षाच्या एका उमेदवाराचं हे ऍफिडेव्हिट आहे. त्याचं नाव आहे काय? एकता एकनाथ भुईर. हे काय कुठली निवडणूक पद्धती आहे? आता हे एक कॉलम रिकामा राहिला. नाही, एकच कॉलम रिकामा राहिला. संगीता माणिक पाटील, ते माणिक पाटील रिजेक्ट. ठाण्यात एका ठिकाणी ऍफिडेव्हिट हे काल भरणं आवश्यक होतं. ते आज दुपारी 3 वाजता भरलं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सगळं लक्षात आणून दिलं की हे बघा, हे इतके वाजता भरलं जात आहे. ओके, म्हणजे सत्ताधारी पक्षाचे धडाधड वरनं फोन येत होते आणि हा रिजेक्ट केला. आणि हा एक 5 मिनिटं उशीर झालेला फॉर्म रिजेक्ट केला. साहेब हा एक्सेप्ट केलाय, इथे खाली आहे तो रिजेक्ट केला आणि हा रिजेक्ट नाही केलाय. हे बघा, सेम इथे रिजेक्ट केलंय, इथे पण रिकामा आहे. हा ऍक्सेप्ट केला आणि हा रिजेक्ट केला. नगरसेविका वाघ, ही शिल्पा वाघ ती आलीच मुळी 11:30 वाजता. म्हणजे 11च्या आत येणं अपेक्षित असताना 11:30 वाजता हॉलमध्ये प्रवेश केला. मान्य करण्यात आलं. इथे एक रिकामा आहे, फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात आला. ही आमची बहीण वेळेत आली होती, फक्त एक रिकामा राहिला. बाद. तुम्ही 3 वाजता ऍफिडेव्हिट ऍडमिट करतात, ते तुम्हाला अधिकारच नाही ऍफिडेव्हिट ऍडमिट करून घ्यायचा. म्हणजे कॉल फॉर्म भरल्यानंतर कोणाचंही ऍफिडेव्हिट घेणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या म्हणजे हातातच नाही ऍफिडेव्हिट घेणं. माननीय सौरभ राव हे जर कुठे ऐकत असतील तर कृपया त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे गुलाम नाही, तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या कक्षेत राहून काम करायला हवं. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लेखनिक नाही, क्लार्क नाहीये तुम्ही. साडे 11 वाजता माणूस हॉलमध्ये येतो, त्याला तुम्ही त्याचा अर्ज स्वीकारताच कसा? लोक 2-2 मिनिटं उशिरा आले तर तुम्ही हाकलून दिले. आणि हे एवढे पुढे, आणि हा म्हणजे मोठा पुरा कुठे गेला होता एमटी? हे काय आहे? कोणाचा आहे हा? कोण माणूस आहे? हे कसं ग्राह्य धरलं तुम्ही? हा मेलेला आहे, जिवंत आहे, कोण आहे हा? आणि असाच एक अर्ज नोटरीनी सही केलंय, सगळी केलंय. इथे म्हटलं उमेदवारांनी सही केलं नाही, रिजेक्ट. अरे इथे उमेदवाराचं सही नाही, काय नाही, तर ऍक्सेप्ट केलं तुम्ही. सर जाणून काही नाही. मला मी खरं सांगू काय, मी तर यायला पण तयार नाही. कारण का निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं काहीही अपेक्षा नाहीत. लोकांनी काही ठिकाणी गुन्हे भरलेले नाहीत. महानगरपालिकेने परवा 3 उमेदवारांची यादी जाहीर केली की अनार्य आहे, म्हणजे ह्यांच्या नावावरती अनधिकृत बांधकाम आहे. आता अनधिकृत बांधकाम आहे ते अजीवन आहे ना, ते काही एका तारखेला अनधिकृत बांधकाम संपत नाही. मग जर अनधिकृत बांधकाम त्याच्या नावावर आहे तर तो जन्मभर महानगरपालिकेचा गुन्हेगार आहे. मग त्याचा अर्ज मान्य कसा केला? मुंबऱ्यामध्ये एका उमेदवाराला स्वतः महानगरपालिकेने सौरभ राव यांच्या आदेशान्वये अनर्ह घोषित केला अनधिकृत बांधकामासाठी. त्या अनधिकृत बांधकामात जागेवर आहे ना, त्याचा टॅक्स आज देखील त्याच माणसाच्या नावाने निघतो की नाही? मग जर त्याचा टॅक्स त्याच माणसाच्या नावाने निघतो, त्याचा अर्थ काय? की जन्मभर तो माणूस गुन्हेगार आहे.
ठाणे महानगरपालिकेचा MRTPचा कायदा त्याला लागू झालेला आहे. तो एका विशिष्ट कालावधीसाठी नसतो. इथे माणसाने हत्या केल्याचा गुन्हा त्यांच्यावर आहे, आरोप आहे, तो लपवलाय. आत्महत्यास प्रवृत्त केला हा गुन्हा लपवलेला आहे. ॲफिडेव्हिटमध्ये खोटी माहिती दिलेली आहे, तो लपवलेला आहे. तरी त्याच्यानंतर तुम्ही त्याचा ॲफिडेव्हिट पण स्वीकारता या चुका सुधारण्यासाठी. हे प्रभाग क्रमांक 10 राबोडीत घडलेलं आहे आणि ह्याच्यावर सगळ्यांवरती आक्षेप घेण्यात आलेले आहे. पण माझा कुठल्याही प्रक्रियेवर विश्वास नसल्यामुळे मी ना टीव्हीशी बोललो ना अधिकाऱ्यांशी बोललो. कारण का अधिकारी हे फक्त गुलाम झालेले आहे. काय उपाय नाही आहे. कोर्टात जाणं, कोर्टात लढत बसणं. यांना माहिती आहे कोर्टात काय होणार नाही. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. जाणून बुजून हे जाणून बुजून चालू आहे. तुम्ही बिंदास करा, काय होत नाही. आता याच ठिकाणी सगळे अधिकारी नाश्त्याला बसले होते. नाश्त्याला बसले म्हणून उमेदवार बाहेर उभे राहिले. नाश्ता संपल्यावरती उमेदवार आत गेले. निवडक उमेदवारांना आत घेतल्या, बाकीच्यांना सांगितलं वेळ गेली. अहो तुम्ही नाश्ता करत होतात, चेक करा सीसीटीव्ही फुटेज. उत्तर द्यायला तयार नाही. माझं म्हणणं, निपक्षपातीपणा काही लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे की नाही आहे. कमीत कमी निवडणुकीत का निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं भावलं झालेलं आहे, तसं जाहीर करा. हे फार अपेक्षा आता भारताला राहिलेल्या नाही आहेत निवडणूक आयोगाकडनं. काहीच अपेक्षा राहिलेल्या नाही आहेत. म्हणजे एकीकडे तुम्ही त्याला अनार्य घोषित करता 25ला, आता 3 दिवसापूर्वी, आणि त्याचा अर्ज स्वीकारता. मग ते अनधिकृत बांधकाम जागेवर आहे की नाही आहे, आयुक्तांनी स्वतः सांगावं आम्हाला की ते अनधिकृत आता जागेवर नाही, की आम्ही ते पाडलेलं आहे आणि आता ते शिल्लक नाही. असं आहे का? आजही टॅक्स त्याच्याच नावाने निघतो, आजही बिल्डिंग तिथेच आहे. मग हे सगळं अस्तित्वात असताना तो उमेदवार होऊ शकतो. सौरभराव काही उत्तरच देणार नाही त्याच्यावर. निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की विधानसभा असेल आणि महापालिका असेल पारदर्शक कारभार होत आहे. फडणवीसांचं म्हणणं आहे की पारदर्शक मी कारभार पारदर्शक नमुना. हा पारदर्शक नमुना दाखवला ना. हा कुठल्या कोर्ट ऍक्सेप्ट कराल, कुठला जज ऍक्सेप्ट करेल हे? म्हणजे अगदी छोट्यातल्या छोटा सिटी सिव्हिल कोर्ट म्हणजे सर्वात छोटा न्यायाधीश असेल त्याच्यासमोर हा पत्र गेल्यावर तो फाडून फेकून देईल बाहेर, फेकून देईल. अधिकारी सांगतात नाही, नोटरीची सही आहे ना. अहो नोटरीची सही म्हणजे काय? मी उद्या कागद घेऊन येतो नोटरीचा सही मारू. हा नोटरी कोण आहे आणि त्यांनी असं कसं काय केलं? पहिली त्या नोटरीची चौकशी झाली पाहिजे. आता कोण आहे नोटरी जो अशा सह्या करून कागद देतो? रिकाम्या जागा भरा असा एक कागदपत्र आहे का तुमच्याकडे? हे आहे ना, या रिकाम्या जागा भरून घ्यायच्या असतात आणि तसा निवडणूक आयोगाचा कायदा आहे. मग कायदा धाब्यावर बसून तुम्ही फॉर्म भरून घेतले का? इथेच सत्ताधारी पक्षाचा खेळ असतो. आणि तुम्ही सगळ्या सांगितलं ना, एकता एकनाथ बघीर. सगळ्यांच्या आरोनचे तुम्ही फोन चेक करा. प्रत्येकाला वरिष्ठ मंत्र्यांचे फोन आलेले, प्रत्येकाला की हे करू नका, हे सांभाळून करा. बाजूला फोन घेऊन जाऊन बोलण्याची गरज काय तुम्हाला? तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ना, जागेवर बसून बोला ना. तुम्हाला कोणते कानात येऊन सांगतो फोन आलाय, मग तुम्ही फोन घ्यायला आत जाता. कशासाठी जाता? संशयास्पद वागायचं कशाला? एकीकडे तुम्ही नमुना दाखवा तर दुसरीकडे नमो ठाणे नमो भारत अशा प्रकारचे देखील बॅनर. ते जाऊ द्या. स्वायत्त संस्था आहे, मात्र आता ते सत्ताधाऱ्यांचं ऐकते. सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं म्हणजे निवडणूक आयोग आहे.